मी काय म्हणते बाबा, तुला माहितीये का इथे ते मोठ्या पुढं गल्लीमध्ये ती मोठ्या बिल्डिंगला काय म्हणतात ग? बिल्डिंगच म्हणतात. हा, पण ते नाही का त्याच्यामध्ये ना मोठे मोठे विक्रीला निघले तर काय राहतं. हा तो का म्हणायला. आणि मग त्याचं काय करायचं? मला काय वाटतंय आता हे भाड्याचं घर बाद झालं, आता राहायचं तेच घेऊन टाक बाबा. आता आई समाधानाने राहू बाबा. आता हे भाड्याच्या घरात लय वैताग आलाय मला. हा ना. आणि अहो ती माझी मैत्रिणी करत तुझ्या तिच्या मिस्टरांनी पण फ्लॅट घेतलाय. आणि फ्लॅटच नाही, ती 4 व्हीलर गाडी पण घेतली, थार घेतली मस्त काळी. मी काय म्हणते आपल्याच्यानं काही ती 4 व्हीलर तर होणार नाही, पण निदान फ्लॅट तर घ्यावं मला असं वाटतंय. कवर या घरात राहायचं मला तर पण नको वाटतं. अहो 4 लोक आले ना पर लाज वाटते माहिती घरात उभं राहायची त्यांना. आणि कसं घेऊन यायचं त्यांना घरात. मी काय म्हणते आपण ना नवं घर घेऊ आणि मस्त त्याच्यात राहू. आई मला नाही वाटत का आपलं घर असलं पाहिजे. मला पण काय हवंच आहे काय भाड्याच्या घरात राहायची. हा, पण मला सांग, मला असा महिना किती 15-16 हजार ते 20,000 रुपये. हा, त्यात काय काय पुरणार सांग ना. घराचं भाडं भरू, घरामध्ये किराणा बघू, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दवाखाना आहे, दुखणं, याच्यामध्येच माझ्या महिन्यातलं पगार जातो. मग कुठून घर घेणार आपण सांग मग. आणि घर घ्यायचंच म्हणलं तर नाही म्हणलं 60-70 लाख रुपयाचं घर आहे ते फ्लॅट. हा, कुठून आणायचं सांग ना एवढे पैसे. आहे का कुठून आणायचं पैसा म्हणतात. तसे पण आपण आता या घराला पैसे भरतोच ना, घर भाडं भरतोच ना. मी काय म्हणते इथं घर भाडं भरण्यापेक्षा आपण हेच पैसे तिकडे भरू, म्हणजे आपण लोन काढू. जग कुठं चाललंय आता. अरे हप्त्यावर काय बी भेटतंय ना बाबा. आणि तेच लोक लोन काढून देत आहे. अहो आपण फक्त तिथं पैसे भरायचे, जसे हप्ते भरतो तसे बस. आणि काहीच नाही करायचं, फक्त तीच जायचं, सह्या करायचं आणि यायचं वापस. मान्य आहे आई, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, लोनवर घर घेऊ. पण बँकेवाले लोन देताना खूप गोड गोड बोलतात, पण लोन आपण जेव्हा हप्ते भरतो ना तर नाही भरला एक हप्ता तर लगेच प्रॉब्लेम द्यायला लागतात. ते 60 लाख रुपये एवढे कर्ज काढायचे म्हणजे का सोपे झाले का ते? कसं बोलतोस रे तू? ते पुष्पाचं पोरग, अरे त्यांनी 2 कोटी रुपयाचं कर्ज काढले तरी ते हप्ते फेडायला लागलाय. मान्य, तू म्हणते ते बरोबर आहे, दुनिया सगळं जग करतं हे लोनचं. पण मला सांग, आपण तिथं पैसे दिलोत, बरोबर आहे का? माणसाला सगळ्याचं नाटक करता येतं, पण पैशाचं नाटक करता येणार आहे का? नाही करता येणार ना. मग 60 आणि 70 लाख रुपये म्हणजे लय मोठी रक्कम आहे. हां, आणि सांग बरं, हप्त्यावर घर घ्यायचं म्हणजे का सोपं आहे का? मग आम्ही आहे की आई. होय होय आम्ही आहे ना. म्हणजे अहो म्हणजे आम्ही पण फेडू लागू तुम्हाला. आम्ही पण काहीतरी काम करू दोघी मिळून. आणि तुम्ही पण थोडे थोडे पैसे भरत जा, आम्ही पण थोडे थोडे पैसे भरत जाऊ. असे ना आपला हप्ता पण होऊन जाईल आणि आपलं नवं घर पण होऊन जाईल. होय आई. आणि मी नाही का, अरे मी कवा तरी हप्ता एखादा भरीलच ना. आणि नाहीतरी आपलं घरातलं सगळं सोनं घाण ठेवू की. काय करायचं त्या सोन्याचं? हा, बरं ठीक आहे, आपण घेऊ घर. काय खरंच? चल मग आजच जाऊ आपण. आज उद्या जाऊ. उद्या नाही, उद्या कुठं? हा मग बाकीचे सगळे लोक परत बुकिंग करून ठेवते ना. आपण काय जायचं मग तिथे घ्यायला? आपल्याला नाहीच भेटल्यावर काय करायचं? चल आपण कुठे मध्ये आता चला. अरे बरं, फ्रेश तर होतं ना मला. फ्रेश चला. अरे हॅलो, अरे ऐक ना, मला एक 18,000 रुपयाची मदत करतो का रे? हा माहिती तुझे मागचेच आहे माझ्याकडे पेमेंट, पण ॲक्च्युली मला ना घराचा हप्ता भरायचा आहे रे. लय प्रॉब्लेम आला आहे, माझं पेमेंट पण रखडलं आहे. आणि तुला माहिती माझं जॉबचं जरा गणगण चालू आहे, तर ते पेमेंट पण जरा पुरत नाही घरीच. प्लीज प्लीज कर ना यार काहीतरी. नाही नाही, मी करतो पुढच्या महिन्यावर. हा नाही नाही, मागचे पण करतो मी, पण ह्यावेळेस मदत कर यार. खूप बँकवाले खूप खालीवर बोलत आहेत मला. बघ ना यार प्लीज, थोडं तरी काहीतरी. बरं ठीक. रेणुका, ते एक 10,000 रुपये दे ना मला, जरा घराचा हप्ता थकलाय रे. तुम्ही काय मस्त काय माझ्या पैसे मागतात? थोडं काय झालं का दे पैसे, थोडं काय झालं का दे पैसे. कुठून आणायचे मी एवढे पैसे? मी कुठं कामाला जाते का बाहेर? आणि मी काय माहिती, मी नवरा आहे का तुम्ही नवरा आहे? कमून कोण आणलं पाहिजे? मी आणायचं का कमून, का तुम्ही आणलं पाहिजे? हा, पण तू म्हणली होती ना जेव्हा घराच्या हप्त्याला पैसे कमी पडतील तेव्हा मी मदत करेल तुम्हाला. मग आता ही मी म्हणले होते, म्हणले त्याला 4-5 वर्ष झालेत. तुम्ही तेच सारखं मला ऐकून करणार आहे का आता? बरं नाही, पण मग बघ ना, लय प्रॉब्लेम. मी कुठं जाते बाहेर कामाला, कसं काय म्हणते तुम्ही बघ म्हणून? कुठं बघू? बँकेवाले पण, अरे माझ्या याच्यात खर्चात काय होत नाही, आपलं घरच चालतंय, थोडेफार पैसे उरतात, माझ्या पगारात काय होते सांग ना. पण मी कुठं कामाला जाते, माझ्याकडून पैसे कुठून येतील? कोण देतं का मला पैसे? अरे बघा सारखं ना आता माझ्याकडे मागायला जाऊ नका, पैसे दे म्हणून. नाही माझ्याकडे पैसे.
आई 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 काय झालंय? अगं ते मला घराचा हप्ता भरायचा आहे, बँकवाले लय परेशान करायला लागले. तर मग मी काय करणार आता? फेडायचे ना तेवढे हप्ते. चांगले गाणे ऐकत बसले होते ना मी शकीराचे. पण आई तू असं कसं बोलायला लागली? तू म्हणली होती ना की ते आपण सोनं मोडून मग घराचे पैसे भरू. काही म्हणले होते, लगेच नव्हते म्हणले की हप्तेच फेडीन मी लगेच सगळेच. करता पुरुष तूच आहेस ना घरामध्ये, मग तूच फेडायचे आता. म्हणले म्हणजे काय लगेच विकायचं का सोनं? मी कुठून फेडणार आई? माझा पगार अख्खा घरामध्ये जिरतोय, कुठून मी फेडणार सांग ना. अरे बाहेर लोक, पुरुष लोक घर बंगले घेऊन, गाड्या घेऊन, सोनं नाणं बायकायला देऊन सगळं बायकांना शान मध्ये ठेवतात ना. आणि तू खुशालच लाडाला येऊन घरात मला सांगायला लागलास का मी फेडू आता ते हप्ते? आता आई कुठं जाईल नांगरावर? नाहीतर राहू दे, उद्यापासून मीच तुझ्यावरचे काम करते, हप्ते बी मीच फेडते. येऊन सांगायला लागला माझ्या काय ऐकत बसली. हा हॅलो. अरे तू म्हणला होता ना गाडी पाहिजे होती तुला, एक गाडी घ्यायची सेकंड हँड. हो हो उठा. आपली गाडी कुठे? हो पार्किंग मध्ये नाही दिसू राहिली. बोला ना पटपट, काय केलं तुम्ही त्या गाडीचं? ते आते आते काय पटपट सांगा काय केलं? घराचा EMI भरण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणून विकावं लागली गाडी. बाई गाडी विकली तुम्ही? काय पटत आहो तुम्हाला? लाज तरी वाटते का बोलायला? खुशाल म्हणून राहिले गाडी विकली म्हणून. आपल्याच्याने तर कधी 4 व्हीलर घेता नाही आली दारात. ती 2 व्हीलर होती ती विकून टाकली. काय तर म्हणे 1 हप्त्यासाठी. तुमच्या एक हप्ता पण भरवा नका. अहो त्या माझ्या मैत्रिणी बघा, त्यांचे नवरे बघा कसा पैसे कमीतात, कसा 4 गाड्या उभ्या करता घरात पुढं. 4 बंगले त्यांचे. आहो तुमच्याने 1 हप्ता भरवा ना. एक काम कर तुम्ही ना, घरच विकायला काढा आता. तेवढंच राहील आता. माझा ना खर्च नशीबच फुटलं बाई या माझ्यासोबत लग्न करून. आणि उगाच तुमच्याशी लग्न केलं. तिकडे चांगले स्थळ येत होते मला, पण म्हणले नाही हा माणूस चांगला मला सुख देईन, सुखात ठेवीन. अहो 2 वर्ष झाली एकदा तर मला बाहेर फिरायला नेलं का तुम्ही? आणि मी पण कोणाकडून अपेक्षा करू राहिले? ज्या माणसाला काही होतच नाही, काही कमावता येत नाही, काही अक्कल सुद्धा नाही कमवायची, त्याच्याकडून मी अपेक्षा करू राहिले. काय वर्तन करून पाहते माझ्याकडे? खरंय मी तेच बोलते. चांगलं नाही चांगलं स्थळ आणले होते, चांगला तो मुलगा होता. आज बघा त्याच्याशी जर लग्न केलं असतं किती चांगलं सुखात असते मी. अहो किती सारे फ्लॅट आहे त्याचे पुण्या मुंबईला. पण नाही, मी खरंच गावाला चूक केली आणि मला आज ना खरंच पस्ताव होतोय का मी या माझ्यासोबत लग्न करून लई मोठी चूक केली. अहो एका नवऱ्याचं तरी कर्तव्य माहिती तुम्हाला का? ते पण मी शिकवायचं आता का मीच सांगायचं ते? नाही एक काम करा तुम्ही, या बांगड्या घ्या तुमच्या ना हातांनी भरा आणि मी जाते बरं का. मला मी भरते या सगळ्याचे हप्ते, मी भरते आता. तेवढंच करते. आणि जर तुमच्या जनते पण नसेल होत नाही, एक काम करा तुम्ही मला दिवस देऊन टाका. मला ना राहायचंच नाही तुमच्या सोबत. नाहीतर एक काम करते मीच वीर जीव देते आता. मला 4 धामला जायचंय. सगळ्या सोसायटी मधल्या बायका चालल्यात. मला पैसे लागते तर 21,000 रुपये. माझ्याकडे कुठं पैसे आहे तुझं? अरे कवा तरी देवा धर्माला चालल्यावर म्हणत जाणं हे धर तुला 10-5 रुपये. कुठं चाललं तुला? नाहीच म्हणतोच. आता नाही तर नाहीच म्हणणार ना. राहू द्या, तुला 12 महिन्यातून एकदा पैसे मागितले तरी नाही शब्द आहे तुझ्याकडून. कधी बी तुझं तोंड वाकडाच आहे. अरे लोकांचे लेकरं बघ ना, कना काम करते तर माय बापाला देते. माय बापा जायच्या अगोदर हातात पैसे दिलेत, सगळ्या बायाचे पैसे बुक करून बसले. तर 8 दिवसासाठी खाणं पिणं त्या गाडीतच व्हायचंय. तेवढे पैसे देऊन बायकांनी 5-5, 2-2 हजार रुपये संघ चालवले. तर मी लागते तितकेच मागते तुला, तरी बी नाहीच म्हणायला लागलाच. रावल्या, तू जन्माला येऊन माझ्यासाठी केलंच काय तू आजपर्यंत? अरे एका आईची अपेक्षा असते काय रे? कधीतरी कुठल्या कामाला हो म्हणतोस का? असलं जन्माला कार्ट घातलंय ना तर माझ्या जीवाला असं कधी कधी टेन्शन येत या की पोरगी पैदा केलेली परवडली असती. पोरगी पैदा केली असते ना तर कमीत कमी त्या जावायने तरी मला पैसे पाणी दिले असते देवा धर्माला चालल्यावर.
रावल्या तुझ्याकडे पैसे कमवून घेत नाहीत माहितीये का? अरे तू काम चुकार नाहीस, काम चुकार. कधी कधी असं वाटतंय तुला जन्म देऊनच पस्तावले. वाज राहिलेली परवडली असते बाबा मी. काम करा तुम्ही नाही, या बांगड्या घ्या तुमच्या ना हातांनी भरा आणि मी जाते बरं का. मला मी भरते या सगळ्याच्या हप्ते मी भरते आता. तुम्ही ना मला दिवस देऊन टाका. मला ना राहायचंच नाही तुमच्या सोबत. रावल्या तू जन्माला येऊन माझ्यासाठी केलंच काय तू आजपर्यंत? अरे एका आईची अपेक्षा असते काय रे? कधीतरी कुठल्या कामाला हो म्हणतोस का? पाणी आण बरं एक ग्लास भरून. रेणुका काय पाणी आण ना एक ग्लास भरून. घ्या काढ तुम्ही हाताने उठून. आई 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 काय रे तुझं? पाणी आण ना ग्लास भरून. मला लय अंग तुझ्या बायकोला सांग पाणी आणायला. आण ना आई. ए पुरी उठ पाणी आणून दे. मी का तुम्ही द्या तुमच्या लेकाला पाणी. रेणुका जेवायला वाट ना मला. बनवून ठेवले ना, मग जा जाऊन खा. हात मोडले तुमची. तू जेवली का? जेवली. बरं जा आता विषय नका ताणत बसून. नका डोक्याला भणभण घालू. ए रावल्या, अरे काय कुठं तू? अरे फोन नाही काय नाही, किती वाजले बसलो नाही आपण. कुठं आहे, कुठं गायब तू? अरे जॉबवरतीच लक्ष रे सध्या. अरे घर घेतल्यापासून ना
त्याचे हप्ते फेडण्यातच वेळ जातो रे, स्वतःसाठी टाइमच भेटत नाही. अरे काय स्वतःसाठी टाइम भेटत नाही? काय करणार काय एवढे पैसे 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 करून? अरे पैसे नाही करत रे मी. अरे जग जरा स्वतःसाठी जग. जरा बसू आपण, बोलू, गप्पा मारू, काय चाललंय काय सांगू. तुला माहिती आहे का ऋतिकचं काय झालं होतं? तो ऋतिक नाही का? हा माहिती ना मला, मागे त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ना. हा, अरे भाऊ मेला, पण कल्याण करून गेला ना घरच्यांचं. कसं? त्यांनी पॉलिसी काढली होती बाय. हा हा हा, मग ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि त्याच्या पॉलिसीचे पैसे भेटले ना त्याला 70 लाख रुपये. चायला मेला, पण घरच्यांची चांदी झाली. बाईक पण त्याची अशी उड्या मारू राहिली. मग 70 लाख रुपये, घराचं लोन फिटलं, सगळं टेन्शन मिटलं घरच्यांचं ना. आयला भारी काम झालं पण जायला नव्हतं पाहिजे, चांगलं पोरगं होतं. ये तू बसत जाऊ आपण कधी. अरे जरा माणसात राहा, जगात काय चाललंय काय नाही ते बघ जरा. बरं. नुसतं पैसा पैसा नको करू. का जायचं आता बसायला आपण? चल ना, नाही तर. नाही ना, उद्या मला हप्ता द्यायचा रे. जा बाबा. रेणुका, काय मी पॉलिसी काढली बरं का माझी. आता ती काय काढली? आता परत याची पण हप्ते भरा. हाय तीच पहिलीच ना आपल्या पिटवाना. अरे पण मग काढली, उद्या मला काय झालं तर तुम्हालाच पैसे काम येतील. जसे इथून मागले काम आले पार सगळं. बरं ते जाऊ द्या. हे बघा तुम्हाला मी आताच सांगते, मी एक पण हप्ता देणार नाही. परत म्हणून नका पैसे देत नाही, कारण मी पैसे पण नाही कुठं, आणि मी कामाला पण जात नाही. त्याची वेळ झाला. काय काय नाही म्हटलं, ठेवून दे म्हटलं, पडतील काम. हा पडतील कामा, काम पडतील यांचं. हा ठेवीन मी. आई आई काय म्हणतो? मी ना माझी पॉलिसी काढली बरं का. हा, मग आता मी काय करू? नाही म्हणजे सांगून ठेवा म्हटलं, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ना मी काय केलं. तर मला माहित करून काय करायचंय? तुला माहित असलं बस झालं. तू हप्ते भरणार असशील ना त्याचे. नाहीतर परत म्हणू नको बाबा की आता सोनच विक, हप्ता भर, अजून काय दुसरं कर. तुला जे योग्य वाटतंय ते तू करीत राहा. मला नको सांगायला यायचं. हे जे काय करायचंय ते हे तुमच्यासाठीच सगळं करायचं. कधी हप्ता कधी देताय तुम्ही? हा सर, ऍक्च्युली काय झालंय, माझा थोडं बँकचा प्रॉब्लेम झालाय. काय दरवेळेस कधी पेमेंटचा प्रॉब्लेम असतो, कधी तुमचा ऍक्सिडेंट होतो, कधी तुमचं हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट असतं, कधी तुमचा पाय फुटतो. 6 महिने झाले तुमचे नाटक चालले ना. नाही ऍक्च्युली बोलू नका तुम्ही. नाही सर, ऍक्च्युली काय आहे, मी भरतो या 2 दिवसामध्ये. माझं पेमेंट जरा अडकलंय. मी पेमेंट आलं की सर भरून टाकतो मी. गेले 6 महिने झाले, 2 दिवसांनी भरतो, 4 दिवसांनी भरतो, 8 दिवसांनी भरतो. मग घ्यायचं नाही ना रोज. कधी कधी असं वाटतंय तुला जन्म देऊनच फसतावले. वाज राहिलेली परवडली असते बाबा मी. अहो एका नवऱ्याचं तरी कर्तव्य माहिती आहे तुम्हाला का? ते पण मी शिकवायचं आता का मीच सांगायचं ते? नाही एक कपडा तुम्ही या बांगड्या घ्या, तुमच्या हाताने भरा. हा, मग ऍक्सिडेंट झाला त्याचा, त्याच्या पॉलिसीचे पैसे भेटले त्याला 70 लाख रुपये. चायला मेला, पण घरच्यांची चांदी झाली. असलं जन्माला कार्ट घातलंय ना, पोरगी पैदा केलेली परवडली असती. हा, मग ऍक्सिडेंट झाला त्याचा, त्याच्या पॉलिसीचे पैसे भेटले त्याला 70 लाख रुपये. चायला मेला, पण घरच्यांची चांदी झाली. मग 70 लाख रुपये, घराचं लोन फिटलं, सगळं टेन्शन मिटलं घरच्यांचं ना. हॅलो, रेणुका, काय?
मला ना थोडं डोकं टेकू दे ना तुझ्या खांद्यावर. काय होई तुमचं? काय आहे फालतूगिरी? मला नाही आवडत हे असं. कामाच्या वेळेस काय 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 काही ना काही घेऊन येत राहत्या. काय काम आहे ते बोला पटकन. बोला ना काय नाही तर राहू दे. रडलंय माझं. आई काय राहुल्या? तुझ्या मांडीवर झोपू का थोडं? अरे राहुल्या तू काय बार कायस का आता? घोडम्या आता जेव्हा झोपायचं तेव्हा झोपलास ना? अरे कामा धंदे बघ ना बाहेर जाऊन. आता आलाय मांडीवर झोपू दे म्हणायला लागलाय. 5 वर्षाचा होस तर घोडम्या तुला मांडीवरच घेत होते ना. आता का बार कुसा राहिलास का? दाढी मिशाचा झालास, कामाला जा आता कुठं. आणि परत जर माझ्या आता हेडफोनला हात लावलास ना तर बघ ही 3री 4थी बारी आहे. चांगले मी मूड मध्ये गाणे काय ऐकायला लागले बघायला लागले की लगेच काढितो या. म्हणा की लाडाने येऊन मांडीवर झोपू दे. काय बाई काय माणूस आहे. एक काम द्या जमत नाही त्याला. काही कामाचं नाही. एक काम द्यानच होत नाही. बाई हा कायचं कागद आहे? आई अहो काय करता तुम्ही हे? तुम्हाला थोडं पण आमचा विचार नाही आला का? असं का मग करायला लागलास तू? तू गेलास तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं?
अरे हे सगळं तुझ्यासाठीच करीत होतात ना. मला वाटलं ते हप्ते ते सगळे तू फेडशील. इतकी टोकाची भूमिका घेशील हे वाटलं नव्हतं मला. तुम्ही असं कसा विचार केला? मी सगळं ते पत्र वाचलं. मला अशी अपेक्षा नव्हती तुम्ही असं पण वागाल म्हणून. तुमचा तर विचार करतोय मी. हो, काय विचार करताय तुम्ही? काय विचार करतो मी? अरे मी तुमच्यासाठी पॉलिसी काढून ठेवली. मी जर मेलो ना तर तुम्हाला चांगले पैसे भेटतील. आई घर पण नील होईल आपलं आणि तुम्ही आनंदात राहता आयुष्यभर. एवढा पैसा येईल माहिती का. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काय करू शकलो नाही तुमच्यासाठी, पण मी जिवंतपणे नाही काय करू शकलो, पण मी मेल्यावर तरी तुमच्यासाठी काहीतरी करेल. तुम्ही नाव घेताल माझं की नवरा होता मेला बिचारा काहीतरी मागं करून गेला काय. आणि मी खरं सांगतोय मी काम चुकार कधीच नव्हतो. मी झटत होतो. आता ठीक आहे नव्हतं यश भेटत मला, तो भाग वेगळा आहे, पण मी काम चुकारपणा कधीच नाही केला आहे. मला नव्हतं वाटत का की तुम्हाला सगळं सुख आणून तुमच्या पायाशी टाकावं म्हणून, पण काय करणार मी. पण तुम्ही कधी धीर दिला का मला? नाही बाबा तू कर, होईल तुला आज ना उद्या होईल. पण नाही, तुम्ही कधीच मला मदत नाही केली आहे ना, कधी सावरलं. तुझ्याकडनं एक बायको म्हणून काय अपेक्षा असते नवऱ्याला, की नवऱ्याला 5 मिनिटं बोलाव, नवऱ्याला काय दुःख आहे, नवरा दिवसभर काय करत होता, कधी विचारलंच का मला? 2 मिनिटं वाटलं तुझ्या जवळ येऊन बसावं, बोलावं, तुला मनातल्या गोष्टी सांगावं, दुःख व्यक्त करावं, पण कधी ऐकून घेतलं नाहीस. काय तर नवरा लग्न करून मी तुमच्यासोबत पस्तावले. मला पण वाटतंय खरंच मी तुला सुखात नाही ठेवू शकत, पण मला असं वाटत नाही का ग. मला वाटतं माझ्या बायकोनं सुखात राहावं, पण मी झटतोय तुमच्यासाठी. पण आता नाही होत माझ्याच्यानं, त्याच्या पलीकडे मी काय करणार आहे. आणि आई, एक आई म्हणून तुझं पण कर्तव्य की लेकराला कधी जवळ घेतलंस का, विचारलंस का की बाबा काय होतंय तुला, काय त्रास आहे. हा पण नाही. अरे मला तर वाटतंय ना, ज्या भाड्याच्या घरात होतो आपण तेव्हाच खरंच सुखी होतो. लोकांना दाखवायच्या नादात ना आपण स्वतःची खिशी रिकामी करून घेतो आणि सुख तर बाजूलाच, पण अख्खं आयुष्य दुःखात निघून जातं. त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय, तुम्ही दोघी जणी घरी जा आणि मला सुखानं मरू द्या. मी मेल्यानंतर बराबर तुम्हाला पैसे भेटतील. असं नव्हतं बोलायला पाहिजे. मी माझ्या तोंडात मारून घेते, पण तू आम्हाला सोडून कुठं जाऊ नको आता. हो खरं चला आता कुठं नको जाऊ. आमचं आम्हाला चुकलं. आम्ही खरंच नको ते बोललो तुम्हाला. खरंच चुकलं आमचं, आम्हाला माफ करावं. आम्हाला तुम्ही सोडून कोणीच नाहीये. तुम्ही गेले तर आमचं काय होईल? जगामध्ये पैसा सगळं नाही रे बाबा, माणसं आहेत तर सगळं आहे. तू सोडून गेला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं. हे बघा, तुला सांगतो मी जर मेलो तर पॉलिसीचे लय पैसे भेटतील. पैसा नको आम्हाला. त्यानं घर पण फिटल, आपलं लोन पण फिटल आणि तुम्ही दोघी जणी खरंच लय आनंदी राहा. अहो त्याचं काय करते तुम्ही? उद्या मला मरण आलं तरी चालेल, पण तू काय कसं विचार करून जाऊ नको. ह्या पोरीला सोडू नको कुठं जाऊ. अहो खरी पॉलिसी तर तुम्हीच आहे आमची. अहो चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. गोष्टी नसतात रे पोरा, तू घरी चल माझ्या सगळं घरी. आणि तुम्ही सोडून कोण नाही हो आम्हाला. चल घरी, आपल्याला नका इकडे थांबायचं आता. आणि पैशाचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्ही सुद्धा ना, आम्ही पण हप्ते फेडू. तुम्ही काहीच करू नका, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्हाला तुम्ही पाहिजे हो.